नमो नमः. प्रवाचिका अहंदया जोशी. संस्कृताध्ययने समेषां स्वागतम्. अधुना अग्रिमा कथा पठिष्यते. अस्तु तर्हि आरंभं कुर्मः. गाड्यांच्या वाड्यावर एक मुक्काम टाकून राजे रायगडी परतले. बादशहा फौजेसह विजापूरहून हल्लास्वामी शहजादा आझमची कुमक करायला त्याच्या फौजा अकलूजजवळ करत आहेत. निळोपंतांनी बादशहाची हालचाल महाराजांसमोर ठेवली. जिंजीहून हर्जीराजांनी धाडलेले संताजी मुलखात पावले आहेत. पन्हाळ्यावर ते आपल्या जमावानिशी तळ टाकून आहेत. खंडोजींनी हर्जीराजांची हालचाल दिली. दोन्ही तपशील ऐकून छत्रपती त्यावर विचार करू लागले. तो आझमच्या मदतीने मिरज कोल्हापूर मार्गे पन्हाळ्यावर उतरण्याच्या विचारात असेल का? ह्या विचाराने ते खंडोजींना म्हणाले, चिटणीस, पन्हाळ्याला मलोजी बाबांना स्वार द्या. औरंग पन्हाळा पटात घेण्याच्या बेतात दिसतो. तुम्ही संताजी बरे हुशारीनं असा. पंत, तुम्ही सोलापूर अकलूज प्रांतात चलाखीचे नजरबाज पेरा. औरंगची प्रत्येक हालचाल समय जाया न करता बिलाकसूर आम्हास पावली पाहिजे. पेशवे खंडोजी कानी पडणाऱ्या आज्ञा ध्यानपूर्वक ऐकत होते. कल्याण भिवंडी भागातून आलेले येसाजी कंक राजांच्या भेटीस आले. वय झाले होते आता येसाजींचे. ते राजांना म्हणाले, आम्हासनी आता नवी जोखीम द्यावी एखांदी. येसाजींना निरखून आवाजात हल्लक भरते राजे म्हणाले, कंक काका, खरे तर विश्रामाची उमर तुमची. तुम्ही आता रायगड सोडून जाऊ नका कुठंच. केव्हाही गड उतरावा लागतो आम्हास. तुमच्या जोग जाणतं वकुबाचं कोण आहे दुसरं? म्हातारे कंक आपल्या छत्रपतींना जी म्हणून निहाळत राहिले. त्यांना थोरल्यांची सय झाली. त्यांचा कृष्णाजी तर गोव्याच्या स्वारी दौलतीच्या कामी आलाच होता. पोराच्या आठवणीला लिंपण घालून येसाजींनी ती बुजवूनही टाकली होती. महाराजांना शब्द देत ते म्हणाले, थोरल्यांच्या गडाची चिंता नसावी महाराज. लागली गरज तर बोरगाव तर्फेला सातारा प्रांतात असलेल्या जाधवांच्या धनाजीसनी घेऊ बोलावून. हाशासनी बिंगरीगत चौमुलूक तुडवा लागतो हे जाणताव आम्ही. काका, हंबीरराव गेले तेव्हापासून का कोणास ठाऊक खूप एकलं वाटतं आम्हास. केवढा डोंगरा एवढा आधार होता मामासाहेबांचा आम्हास. हंबीररावांच्या आठवणीने राजे येसाजी दोघेही ढवळून निघाले. खंडोबाची इच्छा त्याला कोण काय करणार? किती बघितलं ह्या म्हाताऱ्या ध्याईनं. अजून काय काय बघा ऐकायची नौबत हाय कळत नाही. येसाजी स्वतःशीच बोलल्यागत बोलले, काका, पेशव्यांच्या संगती दफ्तरात जा. कृष्णाजींच्यासाठी इनामपत्रांचे कागद सिद्ध झाले आहेत, ते घेऊन जा. आमची याद म्हणून ही कृष्णाजींच्या छत्रीवर ठेवा. राजांनी हातातील तर्जनीची अंगठी येसाजींच्या समोर धरली. रांगडे येसाजी गडबडून गेले. न राहून म्हणाले, हे आम्हासनी नग घालायची कुणी ही बोटावर? आण असतं कुणी तर किंमत बी झाली नसती त्याची. राजांनी अंगठी पुन्हा स्वतःच्या बोटात बसती केली. येसाजी, निळोपंत, खंडोजी निघून गेले. विचारगत झालेले राजे दरुणी दालनात आले. शिसवी मंचकावर बसून कोणाशी तरी बोलत असलेल्या येसूबाई वर्दी मिळतात चाललेले बोलणे तोडून सावरून खड्या झाल्या होत्या. त्या बोलत होत्या कुलेशांच्या कबिल्याशी. राजे त्यांना बघून परत जायला निघाले. येसूबाई ते ताडून म्हणाल्या, तसं खास नाही, साधीरच बोलतो आहोत आम्ही, स्वारी न यावं. तरीही राजे क्षणैक घोटाळले. येसूबाई तपचिलाने म्हणाल्या, छंदोगामात्यांची वाजपूस करीत होतो आम्ही यांच्याकडे. ते पन्हाळा खेळना फिरते राहून बरी नजर ठेवून आहेत शिरकाणावर. महाराणी आणि राजे यांची बोलण्यात अडचण होऊ नये म्हणून कुलेशांचा कबिला येसूबाईंना चलते है हम म्हणत झटकन दालनाबाहेर निघून गेला. थोडा वेळ शांतता पसरली. दोन्ही राजमनात शिर्के, औरंगजेब, कोकणपट्टीचे बंडखोर वतनदार हंबीरराव यांचे विचार फिरू लागले. काय खबर आहे कुलेशांची शिरकाणाबाबत? राजांनी समोरच्या झरोक्यातून दूरवर दिसणाऱ्या डोंगरकडेला निरखत शांतता फोडली. छंदोगामात्यांचे आणि शिर्क्यांचे काहीतरी बिनसलेलं दिसते असं म्हणत होत्या बाई. आज येसूबाईंनी आपल्या माहेरचा उल्लेख शिर्के असा केला. राजांना तो जाणवला. कोण वजेनं बिनसले? राजांनी तपशील समजण्यासाठी विचारले. ते नाही समजलं. येसूबाई त्याच्या कारणाचा अंदाज करीत म्हणाल्या, त्यांची चर्चा चालली आहे. तो राजांना कसली तरी याद होते म्हणाले. कारभारी कुठं तुमचे? त्यांना सांगा येसाजी दाभाड्यांना वर्दी द्या म्हणावं. आम्ही रामराजांच्या भेटीस येतो आहोत. रामराजांच्या नावाबरोबर दोन्ही राजमने टहुळली. का चालली स्वारी रामराजांकडं? कळलं नाही आम्हास, येसूबाईंनी विचारले.
राजांच्या मनात एक विचित्र विचार फिरून गेला. पन्हाळ्यावर आम्ही दस्त होतो तर, बसते रामराजे गादीवर तर, डोंगरकडे निरखणारी आपली नजर तोडत राजांनी येसूबाईंच्यावर जोडली. त्यांना जाब देण्याऐवजी उलटच विचारले, काय वाटतं तुम्हा रामराजांबद्दल? समजलो नाही आम्ही. येसूबाई गोंधळल्या. आमच्या जागी रामराजे बसते तर बसलो असतो. तुम्ही आम्ही पन्हाळ्यावर सुभेदारी तुकडा मोडत तर. ध्यानीमनी नसलेला सवाल राजांच्या तोंडूनच आलेला ऐकून येसूबाई चक्रावल्या. म्हणाल्या, भलत्या वेळी हा कसला सवाल स्वारींच्या मनी? येसूबाईंचे खासगीचे कारभारी आले. त्यांच्याकडे रामराजांसाठी महाराणींनी वर्दी दिली आणि चालता विषयच तोडण्यासाठी त्या वेगळीच बाब पुढे घेत म्हणाल्या, मिरजेला ठाण झाला शहजादा स्वारींच्या मुक्कामाचा माग काढण्यासाठी पन्हाळा भागात खानामागून खान पेरतो आहे अशी खबर आहे. कुठल्याही मुक्कामात स्वारीनं हुल देण्याची खबर घ्यायला विसरू नये. ते ऐकताना राजे हसले आणि म्हणाले, किती काळजी करता आमची. एवढी तुमचे दादासाहेब दौलतीची करते. फलटणकर त्यांना साथ देते. अर्जुनजी अचलाजी औरंगजेबाऐवजी गडाची वाट धरते. तर जाऊ द्या, आम्ही भेटून येतो रामराजांना. बाहेर पडणाऱ्या राजांना रूपा कुणबीन व भवानीबाई यांच्यासह येताना बाळराजे दिसले. त्यांना जवळ घेऊन थोपटताना राजे म्हणाले, येणार काकी साहेबांच्याकडं? बाळराजांनी होकारार्थी मान डोलविताच रिवाजी पहाऱ्यात रामराजांच्या वाड्याकडे जायला निघाले. जसे मनात फिरून जाऊ लागले त्यांच्या, तसा त्यांचा हात सोबतच्या बाळराजांच्या खांद्यावर फिरू लागला. मनात अनेक सवाल उठले, एकमेकांवर थडकू लागले. कसे वागतील पुढे जाऊन हे आपल्या हयातीत काका काकूंशी? का वाटत नाही आम्हास फरक यांच्यात व रामराजात? रामराजांचा वाडा आला. येसाजी दाभाडे राजांना सामोरे आले. त्यांच्यासह राजेवाड्याच्या बैठकी दालनात प्रवेशले. एका मंचकावर बसलेले रामराजे उठते झाले. पुढे येऊन त्यांनी आपल्या दादा महाराजांची पायधूळ मस्तकी घेत बाळराजांना राजांपासून आपल्या जवळ घेतले. लालसर गौरवर्णाचे रामराजे बघताना राजांना त्यांच्या मासाहेबांची आठवण झाली. काय ऋणानुबंध होता त्यांचा आमचा. केवढं घडू नये ते गेलं घडून त्यांच्यामुळं. या रामराजांच्या बाबत मात्र काहीच का आलं नाही उणवावगं मनात. ज्या डोळ्यांनी आमचे हंबीरराव बघत आले यांच्याकडे, तसंच आम्हीही नाही का बघितलं? ताराऊंना घ्या बोलावून. बाळराजांचे खांदे थोपटणाऱ्या रामराजांना छत्रपती म्हणाले. ऐन बांड्या उमरीच्या रामराजांचे गाल लालावले. त्यांनी येसाजींना नजर दिली. येसाजी अंतःपुरी दालनात जाऊन ताराऊंच्या सह आले. ताराऊंनीही राजांची पायधूळ घेतली. हंबीररावांच्या आठवणीने हातचा पदरशेव तोंडात घेऊन ताराऊ हमसू लागल्या. दालनभर कोंदवा करणारी शांतता पसरली. सुमार व्हा, आम्हीहून आलोत भेटीला ते खास बाबीनं. कोणी काही सांगतील तर उभयता तिकडं ध्यान देऊ नका. प्रसंग पडला तर याहून अधिकपणास लावावं लागेल तुम्हा आम्हाला. काही वावगं घडलं खटकलं तर आमच्या श्री सखींना हमेशा बिनासंकोच विचारत चला. आम्हाला केव्हाही गड उतरावा लागतो. गनिम फौजा चौफेर पांगल्या आहेत. राजांचा शब्द न शब्द अंगी हंबीररावांचे रक्त वागवीत असलेल्या ताराऊ खंबीरपणे ऐकत होत्या. रामराजांच्या वाड्याबाहेर पडताना राजांनी येसाजींना आपल्या संगती येण्याची इशारत केली. बाळराजांसह जाणाऱ्या पाठमोऱ्या राजांकडे रामराजे आणि ताराऊ कितीतरी वेळ बघत राहिले. किल्ले खेळण्यावरून शिरकाणात उतरलेले कुलेश शिबंदीसह शृंगारपूरच्या वेशीवर आले. त्यांनी आपला खासगीचा कारभारी 4-5 स्वारांसह गणोजींच्या भेटीसाठी गावात पाठविला. कुलेश राजांच्या वतीनं शिर्क्यांशी रदबदली करायला आले होते. कसेही झाले तरी शिर्के येसूबाईंच्या माहेरची माणसे होती. आपल्या कारभार्याची वाट पाहत कुलेश वेशीवरच थांबले. त्यांना माहीत होते शिर्के औरंगजेबाचे मनसबदार झाले, तरीही त्यांना भरोसा वाटत होता. वडीलधारे पिलाजी आपल्या गणोजी कान्होजींची समज पाडतील. अटीतटीच्या या पाक्या समयी अजूनही विचार करतील. राजांच्या पाठीशी राहतील. कुलेशांचे कारभारी शिर्क्यांच्या वाड्याच्या सदरेवर आले. ही तीच सदर होती जिथली सुरव्यांच्या गादी आबासाहेबांनी सिद्दी जोहरच्या वेढ्याच्या वेळी सुरव्यांनी जोहरला मदत केली म्हणून वाडे हुडे बांधतात, बसकणी तयार करून गनिमात सामील होतात म्हणून संतापाने लाथेच्या ठोकरीने उधळून लावली होती. याच सदरीवर सुरव्यांच्या वतीने नेकीने लढणाऱ्या पिलाजी शिर्क्यांना त्यांनी आपल्या पदरी घेतले होते. याच वाड्यातून शिर्क्यांच्या येसूबाई भोसल्यांची सून म्हणून बाहेर पडल्या होत्या. शिर्क्यांच्या कारभार्याने आज जाऊन वर्दी दिली. आता उतारीला लागलेले पिलाजी सदरेवर आले. त्यांना कुलेशांच्या कारभार्याने आपण कोण कशासाठी आलो याचा तपशील दिला.
पिलाजींच्या मनी केवढे तरी रामायण फिरून गेले. येसूबाईंच्या आठवणीने त्यांचे मन हेलावले. थोरल्या महाराजांची आठवण त्यांच्या मनी जागी झाली. कसलं वतन, ही कोण इमानदारी की 2 दिवसांचा मुघल त्याच्या पाठीशी व्हावं. एवढ्या बिकट समयाला पोरीचं कुंकुबळ एकलं टाकावं. कोण होताव आम्ही, पुन्हा गुण एवढं तलवारीचं झालाव. ते निर्धाराने म्हणालेही, वेशीवरच का थांबलं कबजी. ह्यो वाडा काय परका नाही. मेळाजोळाचा काय असल ते बोलू की बसून निवांत. पोलिसांच्या कारभाऱ्यांच्या मनी आशा पालवल्या. ते म्हणाले, आम्ही परत जाऊन त्यांना घेऊनच येतो. ते जायला वळलेही एवढ्यात मध्यम वयाचे भरदार छाताडाचे गणूजी मुजरे घेत सदरेवर आले. त्यांच्या अंगी इदलशाही माटाचा हिरवा कंच जामा होता. त्यांची मुद्रा येसूबाईंशी बरीचशी मिळती जुळती होती. फरक एकच होता, येसूबाई देव महालातील देव्हाऱ्याच्या तेवत्या निरंजनासारख्या दिसत, तर गणूजी मावळ माचीवर भटकत भटकत पेटत्या पलवत्यासारखे. ते येताच सदरेवर जरब पसरली. काय आबा, कुणासनी आणतो म्हणत्यात हे. गणूजींनी भुवई वाकडी करून कुलेशांच्या कारभाऱ्यांना निरखत पिलाजींना विचारले. त्यांच्या चौकशीला शिर्क्यांच्या कारभाऱ्यांनी सगळी माहिती दिली. काय त्यो कब्जीपुरा, कशापायी बनवता त्याला वाड्यावर आबा. का घेतलं त्यानं तुम्हासनी बी मुठीत. गणूजी संतापाने कुलेशांच्या कारभाऱ्यांकडे बघू लागले. म्हणाले, सांगा तुमच्या धन्याला हे शिरकान हाय म्हणावं. संगमे सुरणावं. छंदोगामात्य राजांकडून आलेत. काही खास निरोप आहे राजांचा. ऐकून घ्यावा तो. कुलेशांचे कारभारी नम्रपणे म्हणाले. ते ऐकताच गणूजी केवढ्याने तरी त्यांच्यावर कडाडले. कोण राजे? हे शिरकान हाय. इथले राजे शिर्के. नाही चालत दुसऱ्या कुणाचं राजेपण हितं. सांग त्या कब्जीला. बऱ्या बोल्यानं आला तशी जनावरं मागं पिटाळा म्हणावं. डोळे विस्फारलेल्या गणूजींना संतापाने धड बोलवेना. सदरेवरचे त्यांचे चाकर चरकले. कुलेशाचे कारभारीही काय बोलावे या विचारात पडले. कसे तरी म्हणाले, असं भलतच मानून कसं चालेल. भलतच? इदलशाही कुतबशाही पाडणाऱ्या बादशांनीच केले नामजाद आम्हासनी. काय पाड लागतो भोसल्यांच्या त्यांच्या मोहर दिसतंय लवकर. तुमचा कब्जीच हाय आतल्या अंगानं बादशहाकडं. आम्हासनी वरवरनं चाचपून बघायला आलाय. कुलेशांचे कारभारी ते ऐकताना हादरलेच. निघतो आम्ही म्हणत खाली मान घालून बाहेर पडले. पिलाजी त्यांना थांबवण्यासाठी म्हणाले, थांबा कारभारी थोडं. आबा, रायगडावर झालेली शोभा विसरला वाटतं. काय दिला होता जाब भोसल्यांनी शिरकांबाबत, हे तुम्ही इसरला असलात तरी आम्ही नाही इसरलो. गणूजी त्यांनाच रोखत म्हणाले. आता मात्र वडिलकीच्या अधिकाराने पिळवटलेले पिलाजी म्हणाले, भोसले काय म्हणाले ते नाही मोलाचं. पोर दिली या घराला त्या, कसं इसरायचं ते. त्या पोर नाहीत तुमची, राणीसाहेब हाईत दौलतीच्या. तुम्ही मानता, पर त्या नाहीत मानत तुम्हासनी. गणूजींनी पिलाजींचे बोलणेच खुंटे केले. आल्या कारभाऱ्याला जरब देते म्हणाले, शिरकानात आल्या माणसाला दस्त करायची रीत नाही शिर्क्यांची. सांगा तुमच्या कब्जीला. कुलेशांच्या कारभाऱ्यांच्या पाठीवर गणूजींची करडी जरब बसली. सुन्न कारभारी मान डुलवीत कुलेशांच्याकडे जायला निघाले. हताश पिलाजी येसूबाईंना आठवत वाघ जायची इच्छा म्हणत सदर सोडून आत गेले. गणूजी सदरेवर संतप्त पाय फेर घेऊ लागले. बाहेर शिवारावर देख टाकून आलेले कान्होजी वाड्यात शिरले. त्यांना झाल्या प्रकाराची काहीच कल्पना नव्हती. त्यांना बघताच कारभाऱ्याकडून धाडल्या निरोपाने कदाचित कुलेश पुरावर चालून येतील या शंकेने गणूजी त्यांना पुन्हा बाहेर पिटाळत म्हणाले, जो असल तो घोडा घ्या पागेचा. कब्जी शिवेवर थांबलाय पुराच्या, त्याला पिटाळा. आणि स्वतःच गणूजी पुराच्या पावलोकांची शिबंदी घेऊन त्यांना कुमक करण्यासाठी निघाले. दोघा शिर्के बंधूंनी शिवेवर थांबल्या कुलेशांच्या फौजेच्या पाठलाग करून त्यांना शिरकाणा बाहेर हुसकावून लावले. खेळण्यावर परत येताच आपल्या चिटणीसाला कलमी सेवेवर घेत झाल्या प्रकाराची वार्ता राजांना कळवण्यासाठी संतप्त अस्वस्थ हैराण झालेली कुलेश कनोजी बोलीत मजकूर सांगू लागले. राजश्रिया विराजित स्वामी के चरणों पे आज्ञापालक छंदोगामात्य दंडवत विशेष. रायगडावर यावेळी देवमहालातील सांजारती झालेल्या कुलदेवतेला वाघजाईला तळहाती पदरशेव घेऊन नमस्कार करताना दौलतीच्या राणीसाहेब मनोमन नेहमीसारखे म्हणत होत्या, पुराची सारी माणसं सुक्षेम ठेव. वय झालंय आबांचं, एकदा घडव भेट त्यांची. आणि कोल्हापूरच्या आझमशहाच्या तळावरून यावेळी मरहट्टोका राजा
मोजदा संभा पनाले परहे अशी खबर लागल्याने शेख निजाम दख्खनी आणि त्याचा मुलगा इखलास किल्ले पन्हाळ्यावर चालून जात होते. अवशिष्टा कथा अग्रिमे भागे पठिष्यते. अस्तु तर्हि पुनर्मिलामः. तावन् मंगलम भूयात्, शुभम भूयात्. नमो नमः. धन्यवादः.